नमस्कार. स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. तर आज आपण अगदी झटपट तयार होणारी 10 ते 15 मिनिटात गोडाची रेसिपी पाहूया. ती म्हणजे रवा बेसन बर्फी. तर अगदी छान अशी होते, तर अगदी छान खुसखुशीतही होते आणि 15 ते 20 दिवस अगदी आरामात टिकते. तर आज आपण ही रवा बेसन बर्फी बनवूया. रवा बर्फी बनवण्यासाठी साहित्य पहा. इथे मी 2 वाट्या रवा घेतलेला आहे आणि 1 वाटी बेसन. तर ह्या वाटीच्या मापानंच मी मोजून घेतलेला आहे. तर माझ्याकडे एक्स्ट्रा अशी वाटी नाही म्हणून मी आधी रवा मोजून घेतलेला. तर 1 वाटी बेसन, 2 वाटी रवा आणि ही पाऊण वाटी तूप घेतलेलं आहे, कारण ही वाटी ह्या वाटीपेक्षा छोटी आहे. पाऊण वाटी तूप आणि इथे मी फक्त पिस्त्याचे काप घेतलेले आहेत. तर तुमच्या आवडीवर कुठलेही ड्रायफ्रूट्स तुम्ही वापरू शकता. तर बेसन रवा बर्फीसाठी आपल्याला एवढं साहित्य पुरेसं आहे. तर सुरुवातीला आपण आता बर्फीसाठी पाक तयार करूया. तर पाक बनवण्यासाठी पहा. तर इथे मी 2 वाटी, आपण ह्या वाटीच्या मापाने रवा घेतला तर 2 वाटी साखर घेऊया, कारण बेसनचं प्रमाण आपल्याला पकडायचं नाही, फक्त रव्याच्या प्रमाणावर साखर घ्यायची. आणि 2 वाटी तसं आपण साखर घेतली तर 1 वाटी आपण याच्यात पाणी घ्यायचं. आपल्याला 1 तारी पाक करायचा आहे आणि याच्यात छोटा चमचा अशी वेलची जायफळची पूड टाकूया, म्हणजे आपल्या बर्फीला मस्त स्वाद येईल. आणि आता याचा 1 तारी पाक बनवायला ठेवूया. आणि आता गॅसवर ठेवलं की असं हलवत राहायचं, म्हणजे पटकन याचा पाक तयार होतो. आणि ही प्रोसेस आपल्याला मोठ्याच गॅसवर करायची. आणि अगदी पातळ पाक झाला तर मग मात्र आपण मध्यम गॅसवर याचा पाक तयार करूया. तर पाकाला पहा, पूर्णतः अशी उकळी आलेली आहे आणि पूर्ण साखर वितळलेली आहे. तर आता मी मध्यम गॅस केलेला आहे आणि आता आपण याचा 1 तारी पाक होईपर्यंत मध्यम गॅसवरच याला 4 ते 5 मिनिट उकळून घेऊया. तर पहा, पाक आपण 4 ते 5 मिनिट मंद गॅसवर असं उकळून घेतलेला आहे. तर पाक आता 1 तारी पहा तयार झालेला आहे. तर हे पहा, अगदी अशी खाली थेंब पडताना अशी तार तुटते, तर असा ओळखायचा. आणि दुसऱ्या पद्धतीने आपल्याला तर असा हातावर बोटावर घेऊन असं एक अशी तार चिकटली पाहिजे, असं तर माहितीच आहे. तर असा 1 तारी पाक आपल्याला असं करून घ्यायचा. तर आता आपला 1 तारी पाक असा तयार झालेला आहे. तर आता आपण गॅस बंद करूया. आणि बर्फी आपली पूर्णतः विकतच्या सारखी दिसण्यासाठी मी याच्यात थोडासा पिवळा फूड कलर घालते. हा ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचं तर घाला, नाही घातला तरीही चालतो. अगदी थोडासा घातलेला आहे. आणि आता आपण हे पाकाचं पातेलं दुसऱ्या गॅसवर ठेवूया. आता गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे. तर कढईत आता सुरुवातीला रवा घालायचा. आणि रव्यात हे आपल्याला अर्ध तूप घालायचं, सगळं आधी सुरुवातीला घालायचं नाही. तर आता रव्यात अर्ध तूप घातलेलं आहे. तर आता आपण याला भाजून घेऊया. अगदी मोठ्या गॅसवरही नाही भाजायचं आणि अगदी लहान गॅसवरही नाही, तर मध्यम गॅसवर आपण याला 3 ते 4 मिनिट भाजून घेऊया. तर 3 ते 4 मिनिट मी असा मध्यम गॅसवर रवा भाजून घेतलेला आहे. आणि पहा, रवा मस्त असा फुललेलाही आहे. रंग बदलेपर्यंत आपल्याला रवा भाजून नाही घ्यायचा. आणि आता आपण याच्यात घालूया बेसन. आणि बेसनही याच्यात मिक्स करूया. आता रव्यात छान बेसनही मिक्स केलेलं आहे. तर आता हे उरलेलं तूप आपण आता घालूया. आणि आता 2 ते 3 मिनिट याला परतून घेऊया, म्हणजे बेसनही आपलं चांगलं भाजलं जाईल. तर पहा, 2 ते 3 मिनिटांनी परत बेसन रवाही छान भाजलेला आहे आणि असं रव्या बेसनानं असं तूप सोडलेलं आहे. तर पहा, मिश्रण असं तुम्हाला जरासं असं पातळ झाल्यासारखं वाटतंय. तर आता हे आपलं मस्तपैकी भाजलेलं आहे. तर याच्यात आपण आता पाक करून घेतलेला घालूया. तर गॅस मंदच चालू ठेवायचा. आणि सगळा पाक आपल्याला आता सुरुवातीला घालायचा नाही, थोडासा 1 वाटीभर पाक आपण पाठीमागं शिल्लक ठेवूया. कारण कधी कधी काय होतं, सगळा पाक जर आपण एकदम ओतला तर मिश्रण अगदी पातळ असं होतं. त्याच्यामुळं थोडासा पाक आपण शिल्लक ठेवलेला आहे. आणि हे आता असं मिक्स करायचं. आणि आता गॅस मोठा करायचा
आणि असं परतत राहायचं, कारण हे मिश्रण अजिबात कढईला चिटकत नाही. तर याच्यात मी डबलही थोडासा पाक घातलेला आहे. तर व्हिडिओत पाक घातलेला स्किप झालेला, तर ते पहा एवढासा पाक आपला थोडासा उरलेला आहे. तर हा पाक मी आता घालणार नाही, तर हा मी असाच ठेवणार आहे, कारण बर्फीचं मिश्रण आपलं जास्त पातळ होईल म्हणून. तर बर्फीचं मिश्रण पहा 3 ते 4 मिनिट मी मोठ्याच गॅसवर असं परतून घेतलेलं आहे. तर हे पहा मस्तपैकी आता असं दाटसर झालेलं आहे आणि असं कढईलाही अजिबात चिटकत नाही. तर असं पीठ तयार होईपर्यंत आपण परतून घ्यायचं. आणि आता मी गॅस बंद करते. तर आता आपण हे पीठ एका ताटात घालून घेऊया. वडी घालण्यासाठी ताटात तूप लावून घेतलेलं आहे. तुमच्याकडे बटर पेपर असेल तर त्याच्यावरही घालू शकता, अगदी छान निघते. आणि अशी ते तूप लावल्यानंतर छान निघते. तर आता आपण हे सगळं मिश्रण ह्या ताटात घालूया. हे पहा अजिबात कढईला असं चिटकलेलं नाही. आता असं हे उलटण्याच्या साहाय्यानं असं थापून घेऊया. तर मी असं चमच्याच्या साहाय्यानं हे गरम असल्यामुळं असं अगदी मस्त प्लेन करून घेते. आणि हे जे तुम्हाला तूप साईडनं आलेलं दिसतंय ते आपल्या वडीतून एक साईडला अगदी वडी थंड झाल्यानंतर अगदी अलगद असं साईडला येतं. तशी वडी मस्त ताटाला आता प्लेन करून घेऊया. तर वडीचं मिश्रण सगळं आपल्या ताटात असं पसरवून झालेलं आहे. आणि असं पूर्ण प्लेन केल्यानंतर पहा तूप पूर्णतः वर आलेलं आहे. आणि हे थंड झाल्यानंतर मग आपण काढून घेऊया. आणि आता हे पिस्त्याचे काप याच्यावर घालूया. आणि असे थोडे थोडे चमच्याच्या साहाय्यानं असे दाबून घ्यायचे, म्हणजे कसं आपण वडी कापताना पडत नाहीत, ते वडीला असे मस्त बसतात. तर वडी मस्त आपली ताटात अशी घालून झालेली आहे. तर आता तिला आपण 1 तासभर असं थंड होण्यासाठी ठेवूया, कारण आपल्याला फ्रीजरमध्ये वगैरे ठेवायची नाही. तर आपण अशीच फॅनच्या हवेवर सुकवून घेऊया. आणि 1 तासानंतर आता वडीला आपण पाहूया. तर हे पहा जवळजवळ पाऊण तास झालेला आहे, 1 तास झालेलं नाही पूर्ण. पण बर्फी ही आपली थंड झालेली आहे आणि मस्त अशी सेट झालेली आहे. तर आता आपण हे वरती जे तूप आलं आहे ते आता असं काढून घ्यायचं. तर हे पहा ताटातलं एवढं असं तूप निघलेलं आहे बर्फीतून. तर आता थोडीशी जरी तेलकट वाटली तरी ही 1-2 दिवस राहिली की याचं पूर्ण तेल असं नाहीसं होतं. तर काही हरकत नाही. तर आता आपण ज्या आकाराच्या आपल्याला वड्या हव्या त्या आकाराचे असं कापून घ्यायचे. तर अगदी सहज निघतं. तर हे पहा वडी अशी सहज अशी हलल्या जाते. तर आता आपल्या चॉईसवर वड्या अशा आपण याच्या कापून घेऊया. तर एक साईडनं अशा कापून घेतलेल्या आहेत. तर आता मी अशा चौकोनी याच्या वड्या पाडणार आहे. तर हे पहा मस्तपैकी आपल्या वड्या सगळ्या कापून झालेल्या आहेत. आणि कुठलीही वडी पहा तुम्ही अशी अलगद निघते. हे पहा अगदी छान अशा होतात. तर ह्या वड्या अगदी छान अशा सहज निघतात. आणि ह्या थोड्याशा आज जरा थोड्या तेलकट जरी तुम्हाला दिसल्या तरी 1-2 दिवसात अगदी मस्त अशा वड्या तयार होतात आणि 10 ते 15 दिवस अगदी छान अशा टिकतात. आणि आता आपली बेसन बर्फी, रवा बेसन बर्फीची रेसिपी खाण्यासाठी तयार आहे. अगदी छान अशी होते, अगदी मस्त अशी खुसखुशीत. तर एकदा नक्की ट्राय करून पहा. आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.